एकंदर या आंदोलनस्थळी आता महाराष्ट्रातले अनेक नेते हे यायला सुरुवात झालेली आहेत आणि आता सध्याच्या घडीला शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी माझ्यासोबत आहेत, बाजूला महादेव जानकर सुद्धा आहेत। राजू शेट्टीजी, जंतर मंतर आंदोलनाच्या ठिकाणी आलेला आहात, मागे मंच आहे, सोनम वांगचुक याच ठिकाणी उपोषण करत होते आणि समोर आपण बघतोय की हजारोंची गर्दी आहे, घोषणाबाजी होते। काय नेमका भूमिका आहे तुमची? कारण अशाच प्रकारे याच दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुद्धा झालेलं भारतानं बघितलेलं आहे। मला फक्त इतिहासाची उजळणी करायची आहे। अशाच पद्धतीनं 1977 साली विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली आणि त्याही आंदोलनाला बेदखल केलं गेलं आणि भविष्यामध्ये काय झालं, कशा राजकीय उलटापलटी झाल्या, तुरुंगात राहून लोक निवडून कसं आले, हा सारा इतिहास आपल्याला माहिती आहे। आणि मला वाटतं की त्याला आता 50 वर्षे होत आली आणि पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती होण्याचे संकेत मला या ठिकाणी दिसत आहेत। मात्र काही वर्षांपूर्वी तुम्ही ज्यांच्यासोबत काम केलेलं आहे ते सदाभाऊ खोत यांनी एक स्टेटमेंट केलं काल आणि त्याच्यावरती प्रचंड टीका सुद्धा झालेली आहे की हे सगळे आंदोलक दहशतवादी आहेत, या अर्थाचं स्टेटमेंट त्यांचं होतं। खरं तर याचा मी निषेध करतो। हे विद्यार्थी दहशतवादी आहेत का? ही तळमळच पडलेली ही लहान लहान मुलं हे दहशतवादी आहेत का? किती चमचेगिरी करायची, किती लांबून चालून करायचं, स्वार्थासाठी अशा प्रकारे प्रामाणिकपणानं चळवळ करणाऱ्यांच्या बाबतीत असं बोलणं हे पूर्णपणे चुकीचं आहे। ते कधी काळी माझे सहकारी होते, त्यांना मी एकच प्रश्न विचारतो आणि देवेंद्र फडणवीसांना पण एक प्रश्न विचारतो की 2013ला मावळच्या शेतकऱ्यांनी पाण्याच्या अधिकारासाठी आंदोलन केलेलं होतं आणि त्या गोळीबारामध्ये 4 शेतकरी ठार झालेले होते। त्यावेळी मीच त्यांना त्या ठिकाणी पाठवलं होतं, कारण मी त्यावेळी दिल्लीत होतो। त्यावेळी त्यांनी केलेली भाषणं आठवावीत, आठवत नसतील तर व्हिज्युअल्स माझ्याकडे आहेत, मी पाठवून देतो। 2013 साली ऊस आंदोलनामध्ये 2 शेतकऱ्यांचा बळी गेलेला होता, त्यावेळी त्यांनी केलेली भाषणं आठवावीत, त्याचेही व्हिज्युअल्स माझ्याकडे आहेत। मग त्यावेळी तुम्ही आतंकवादी होता का? देवेंद्र फडणवीसांना मी प्रश्न विचारतो की तुम्ही सिंचन घोटाळ्याच्या विरोधात 2G स्पेक्ट्रम असेल, कोळसा घोटाळा असू दे, सगळा महाराष्ट्र पिंजून काढला होता, त्यावेळी तुमच्या भाषणाचे व्हिज्युअल्स बघा। मग तुम्ही त्यावेळी आतंकवादी होता का? तुम्ही राजीनामा मागितला नव्हता का? त्यावेळी तुम्ही त्यावेळी पंतप्रधानांचा राजीनामा मागितलेला होता आणि देवेंद्र फडणवीस नीट पेपर फुटी प्रकरणी नैतिक जबाबदारी घेऊन धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी जर केली तर त्यात चुकीचं काय आहे? का मागून येते? आणि त्यात गुंड घुसवताय तुम्ही, पोलिसांची हिंमत नाही म्हणून गुंडांना ज्यांना प्रश्न विचारता आहात त्या देवेंद्र फडणवीसांचं सुद्धा असंच म्हणणं आहे की ही एवढी गर्दी आहे, हे फेसलेस आंदोलन आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आणि जेव्हा अशा प्रकारची गर्दी असते, अशा प्रकारचा कुठलाही चेहरा नसतो आंदोलनाला, विशेषतः फेसलेस असतं आंदोलन, त्यावेळी इतर काही बाहेरच्या प्रवृत्ती आंदोलनात शिरतात असा त्यांचा दावा आहे। त्याच्यामुळे 20 तारखेला जी काही कारवाई झाली ती परिस्थितीला अनुसरून झाली। शहाणपणा हाच असतो, जेव्हा फेसलेस आंदोलन असतं त्यावेळी राज्यकर्त्यांनी तातडीनं पावलं उचलायची असतात आणि तो मूळ प्रश्न आहे, म्हणजे मूळ दुखणं आहे, त्या दुखण्यावर उपचार करायचा असतो, उपाय करायचा असतो। पण तुमच्यात हिंमत नाही धर्मेंद्र प्रधानावर कारवाई करायची आणि म्हणून मग याला फेसलेस आंदोलन म्हणून हिणवता। पण हेच फेसलेस आंदोलन तुम्हाला फेसलेस करणार आहे 2029 नंतर, देवेंद्र फडणवीस विसरू नका। नक्कीच। आणि इकडे महादेव जानकर हे सुद्धा आपल्या सोबत आहेत। महादेवजी, खरं तर या ठिकाणी तुम्ही आलात आणि राजू शेट्टी यांच्यासोबत या इकडे उभे राहा। तुम्ही बऱ्याच वर्षांनी खरं तर एकत्र अशा पद्धतीने कुठल्या आंदोलनात आम्हाला बघायला मिळत आहेत। जसं राजू शेट्टींना देखील मी प्रश्न विचारला होता सदाभाऊ खोतांबाबतचा, तुमच्यासोबत सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे, काय सांगाल त्यांच्या वक्तव्याविषयी आणि आजच्या आंदोलनाविषयी सुद्धा? ज्यादा व्हॅल्यू द्यायची काही गरज नाही, हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, नॅशनल लेवलचा इश्यू आहे। त्या विद्यार्थ्यांच्या ह्याच्यात ते काय म्हणतात काय नाही, ते काय करतात, तिकडे जाऊन मला आमदारकी वगैरे काय मिळेल त्याच्याबद्दल ट्रीटमेंट देणं म्हणजे त्यांना उंची नाही एवढी। त्यामुळे आज आपण आलो आहे, एका महिलेला मारलं, मुलीला मारलं आमच्या,
आणि तुझ्या गावावर फाटल्यानंतर एका पंजाबी शीख सरदारानं त्याचा स्वतःचा पागोटा काढून तिच्या अंगावर हे टाकलं. आपली आई बहीण असतील, या सरकारला इज्जतसुद्धा समजत नाही. कॉलेजची मुलं होती, तुम्ही समन्वयातून चर्चेतून मार्ग सोडत होता, त्यांना मारायची गरज नाही. माणूस मारलेला आहे, लोकांना जेवाही ना. लहान लहान स्टुडंट मुलं होती, तिथे राजकारण आणायची काही गरज नव्हती. म्हणून आमचं म्हणणं आहे की राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं विद्यार्थी असतील, महिला असतील किंवा ह्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाने मी आलेलो आहे. माझ्या पक्षानं केरळामध्ये, कर्नाटकात, उत्तर प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात आंदोलन केलेलं आहे विद्यार्थ्यांच्या बाजूने. जानकर साहेब, खरं तर मला ते जानकर साहेब सुद्धा आठवत आहे, जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तुम्ही महायुतीच्या बाजूने सुद्धा उभे राहिलेले आहात. आज महायुतीच्या विरोधात आहात का इकडच्या केंद्र सरकारच्या विरोधात तुम्ही भूमिका घेताय? एनडीएत होतो, पण कालच्या विधानसभेपासून एनडीएच्या विरोधात आहे. माझा स्वतंत्र आमदार निवडून आणलाय मी एनडीएच्या विरोधात. त्यामुळं आत्ता त्यांच्याबरोबर नाही आणि आता भारतीय जनता पार्टीवर जाणार सुद्धा नाही. मी विरोधाची भूमिका म्हणून राहणार आहे. हा निर्णय पक्का झालाय? पुढच्या निवडणुकीत तुम्ही म्हणताय पक्का दोन पण पुढच्या निवडणुकीमध्ये बदलेल का ही भूमिका? बिलकुल नाही. मी आता काँग्रेस वगैरे ह्या पक्षा UPA बरोबर आम्ही राहणार आहे. राष्ट्रीय मी खासदार होऊन दिलेले नाही राष्ट्रपती म्हणून. कारण ज्या भारतीय जनता पार्टीनं आमचा वापर करून आमचेच आमदार फोडले, आमचं जे अस्तित्व नष्ट करायचा प्रयत्न केला, त्या भाजपवर आम्ही जाणार नाही. भाजपनं आम्हाला काही जर दिलं तर आम्ही त्यांच्यावर जाणार नाही. आम्ही आमच्या हिमतीने राहणार. मात्र आजच्या घडीला आपण बघतोय की मनोज जरांगे असतील ते सुद्धा या आंदोलनात येत आहेत. उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी आपण बघतोय की त्यांनी सुद्धा भेट दिली आणि इथे काहीसा गोंधळ झालेला आपण बघतो आहोत. माहीत नाही त्या विद्यार्थ्याला नेमकी चक्कर आली आहे की आणखी काय त्रास होतोय ते कळलेलं नाहीये. मात्र मनोज जरांगेंनी या आंदोलनाला दिलेलं समर्थन याकडे कसं बघणार? सर्वच हे लोकशाहीवादी पक्ष आहेत, संघटना आहेत, त्यांनी सर्वांना दिलं, त्यांचं वेलकम आहे. सर्वांनी साथ दिली पाहिजे. हे विद्यार्थ्यांची मागणी आहे. इथे जात धर्म पक्ष काय पॉलिटिक्स आणायची काही गरज नाही. सर्वांचं मिळून इथे आहे. विद्यार्थ्याच्या मागं आपण उभं राहिलं पाहिजे. या भूमिकेनं आम्ही आज इथं आलेलो आहे. नक्की त्याच्यामुळे आपण बघतोय की महादेव जानकर असतील किंवा राजू शेट्टी असतील या सगळ्यांनीच या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. आणि या आंदोलनाला पाठिंबा देताना इथून पुढे महादेव जानकरांनी तरी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की ते महायुतीसोबत किंवा भाजपसोबत जाणार नाही. आणखी काही आंदोलक या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांच्याशी देखील बातचीत करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. मात्र एक निश्चित आहे की महाराष्ट्रातून प्रादेशिक पक्ष जे आहेत, लहान पक्ष जे आहेत, यापूर्वी महायुतीचे घटक पक्ष राहिलेले जे आहेत महादेव जानकरांसारखे, ते देखील आज जंतर मंतर या ठिकाणी येऊन या आंदोलनाला पाठिंबा देताना बघायला मिळत आहेत. कॅमेरामन अशोक सोनवणेसह मनीष पाठक, झी 24 तास, जंतर मंतर, दिल्ली.